जय जय रघुवीर समर्थ। जयाचे तया चूकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही। गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 140 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ गेल्या काही श्लोकांमधून जुने ठेवणे मीपणे आकळेना या एका संकल्पनेचं आपल्याला विस्ताराने चिंतन सांगत आहेत। काय आहे हे जुनं ठेवणं? कशाला म्हणायचं जुनं ठेवणं? हे जे माझं आत्मस्वरूप आहे, जी ही देहातीत वस्तू आहे, जे माझं खरं स्वरूप आहे, जे सनातन आहे, जे काळ उद्गमाच्या आधीपासून अस्तित्वात आहे, ज्याला कधीही लय येत नाही, असं हे जुनं ठेवणं। आणि ते जुनं ठेवणं गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगताना म्हटलंय की पुढे पाहता सर्वही कोंदलेसे। जर ब्रह्म या वस्तूचा शोध घ्यायला जावा तर त्याला असं अमुक अमुक एक ठिकाण नाही, ती आमच्यासारखी एकदेशीय नाही। एकदेशीय म्हणजे काय? समजा एखाद्या व्यक्तीचा आपण पत्ता विचारला तर आपण त्याचं नाव सांगतो, त्याचं राहण्याचं ठिकाण सांगतो, म्हणजे ती व्यक्ती त्या ठिकाणीच राहते हे त्यावरून जसं आपण लक्षात घेतो, तसं ब्रह्म या वस्तूचा जर आपल्याला पत्ता सांगायचा झाला तर त्या वस्तूचा पत्ता सांगता येणं शक्य नाही, कारण ते सर्वत्र व्यापून उरलेलं आहे। कहूं सो कहा जहां प्रभू नाही, ही महादेवाने सांगितलेली उक्ती। त्याप्रमाणे हे ब्रह्म सर्वत्र समानत्वाने आणि समर्थांच्या भाषेत सांगायला जावं तर अगदी गच्च भरलेलं आहे। पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, म्हणजे एखादी वस्तू अगदी आपल्या डोळ्याच्या अत्यंतिक निकट आहे, ते हे आत्मस्वरूप आहे। किंबहुना डोळ्याच्या बाहुलीमध्ये देखील तेच वसतं, या शरीराच्या रोमारोमामध्ये देखील तेच राहतं, पण एवढं सगळं असूनही जीव मात्र त्याच्यापासून अनभिज्ञ आहे। काय म्हणावं ना, किती मोठी शोकांतिका आहे बघा। मी नेहमी उदाहरण देत असतो की आपल्याकडे माता भगिनींचा काहीतरी आवडता दागिना असतो, ज्याचं त्यांच्या दृष्टीने मूल्य हे अत्यंत प्रधान असतं। एखाद्या दिवशी जर तो दागिना त्यांना सापडत नसेल तर त्या घर डोक्यावर घेतात, सगळी कपाटं रिकामी करतात। जोपर्यंत ती वस्तू सापडत नाही तोपर्यंत ते शांत बसू शकत नाही, होय की नाही? मग इथं अध्यात्म दृष्टीने विचार केला तर सगळ्यात सुप्रीम व्हॅल्यू कशाला आहे? या ब्रह्म अर्थात आत्मस्वरूपाला आहे। ते आम्हाला सापडलंय का? नाही सापडलं। ते कुठं आहे? माझ्या अत्यंत निकट आहे आणि तरी देखील मला सापडत नाही। आणि असं असूनही आम्ही स्वस्थ बसलेलो आहोत। केवढी मोठी शोकांतिका आहे। याची दोन कारणं असू शकतात। एक, आम्हाला त्या आत्मस्वरूपाची सुप्रीम व्हॅल्यू कळालेली नाही, आणि मला वाटतं हे प्रधान कारण आहे। आम्ही आत्मस्वरूपापर्यंत जाऊ शकत नाही। आम्हाला रामाचं मूल्य कुठं कळालंय? जीवन जगण्याचं ध्येय आम्हाला कुठं कळालंय? काय प्राप्त करायचं या जीवनामध्ये हे आम्हाला कुठं कळालंय? सज्जनो, संत असं म्हणतात की प्रपंच हा होत असतो,
आणि परमार्थ मात्र करावा लागतो. आम्हा सामान्य जीवांची नेमकी ह्याच्या उलटी अवस्था आहे. आम्हाला असं वाटतं की परमार्थ होईल तेव्हा होईल, प्रपंच मात्र करावा लागेल बाबा. अरे नोकरीला तर मलाच जावं लागेल, पैसा तर मलाच मिळवावा लागेल. सज्जनो, या देहाला या कर्माच्या आधाराने झिजवणं म्हणजे आपण करणं नाही. या कर्माच्या आधाराने मिळणारं फळ हे निश्चित ठरलेलं आहे, ते तुम्हाला मिळणारच आहे. पण परमार्थ ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये पुरुषार्थ करावा लागतो. जिथं तुम्हाला या भगवंताची कृपा संपादन करावी लागते, तेव्हा त्याचं हे स्वरूप, तेव्हा त्याचं हे ब्रह्मस्वरूप आपल्याला कळू शकतं. जे माझं आत्मस्वरूप आहे ते मला कळू शकतं. पण आम्हाला त्याची सुप्रीम व्हॅल्यू न कळाल्यामुळं आम्ही कधी त्याचा शोध घेण्याचाच प्रयत्न करत नाही. या उलट प्रपंचाच्या सर्व गोष्टींसाठी आम्ही प्रचंड खटाटोप मांडतो. काय असेल याचं कारण? काय नेमकं आमचं चुकत असेल? समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये याचा ॲनालिसिस करून सांगतायत. समर्थ पहिल्यांदा तर हे प्रथम सत्य आपल्या समोर मांडतात की जयाचे तया चुकले प्राप्त नाही. हे आत्मस्वरूप ज्याचं त्याचं त्याच्या जवळच आहे, हे त्याने त्याच्या आतच शोधायचं आहे. तो काय करतो गंमत? तो नेहमी दुसरीकडे शोधायला जातो. मी हिरण्यकश्यपूची गोष्ट आपल्याला काही दिवसांपूर्वीच सांगितली. तो हिरण्यकश्यपू जसा त्या महाविष्णूला सर्वत्र शोधत राहिला, पण त्याने कधी स्वतःच्या आतमध्ये उतरून त्या विष्णूला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. सज्जनो, आम्ही देखील हिरण्यकश्यपूच नाही का हो? तो हिरण्यकश्यपू याचा अर्थ हा सोन्याचा राजा, हा राक्षस. त्याप्रमाणे आम्ही देखील आयुष्य आपलं हे सगळं सोनं नाणं कमवण्यातच घालवतो की नाही? असं कोण आहे ज्याला या ब्रह्मस्वरूपाची सुप्रीम व्हॅल्यू कळाली? आणि जो त्या सुप्रीम व्हॅल्यूला ओळखतो ना, त्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा बोध कळतो की ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. तोच आपल्या अंतरंगामध्ये त्या भगवंताला आळवू शकतो, त्याचा शोध घेऊ शकतो. जयाचे तया चुकले प्राप्त नाही, हे ज्याचं त्याने शोधायचंय. लोकांना वाटतं आत्मस्वरूप म्हणजे कोणीतरी आपल्या डोक्यावरती हात ठेवावा, काहीतरी चमत्कार घडावा आणि आपल्याला तो साक्षात्कार व्हावा. सज्जनो, मी असं म्हणत नाही की या गोष्टी घडू शकत नाहीत, परंतु कोट्यावधीमध्ये एखाद्या ध्रुवासाठी ही गोष्ट घडू शकते, ही आपल्यासाठी नाहीये. इथं आपल्याला प्रयत्नपूर्वक आपल्याच अंतरंगामध्ये उतरून आपल्या स्वरूपाचा शोध घ्यावा लागतो. पण आम्ही मात्र त्या गोष्टीला तयार होत नाही, कारण आम्हाला नेहमीच जीवनामध्ये याच्यापेक्षा काहीतरी अत्यंत महत्वाची गोष्ट वाटते आणि आम्ही त्या नकळतपणे भ्रामक संकल्पनेमध्ये वाहवत जातो. समर्थ म्हणतात जयाचे तया चुकले प्राप्त नाही, कारण गुणे गोविले जाहले दुःख देही. काय समर्थांसारखा हा सायंटिस्ट आहे, काय हा वैज्ञानिक आहे, प्रत्येक गोष्टीचा रूट कॉज अनालिसिस करून देतो बघा. क्षणामध्ये आम्हाला त्याचं उत्तर देतो. आम्हाला हे ब्रह्मस्वरूप, त्याचं मूल्य कळू शकत नाही, रिअलाइज होऊ शकत नाही, कारण आम्ही सगळेजण गुणांनी बांधलेलो मंडळी आहोत. गुणांनी बांधलेलं मंडळी म्हणजे काय? बघा, या सृष्टीची जी रचना आहे त्यामध्ये हा मूळ पुरुष आणि मूळ माया हे एकत्र आहेत निरंतर, ज्याला शिवशक्ती म्हणतो. हा शिवशक्तीचा सगळा खेळ आहे. या शिवशक्तीचं मूळ रूप आहे ते परब्रह्म आहे, म्हणजे ते अर्थातच या शिवशक्तीचा आत्मा आहे. या शिवशक्तीला एक मुलगी होते जिचं नाव आहे गुणमाया. या गुणमायेला एक तिळ होतं, त्यांचं नाव आहे सत्व, रज आणि तम. या तमामधून या पंचमहाभूतांची निर्मिती होते आणि त्यातून हे दृश्य निर्माण होतं. या दृश्यामधला आम्ही एक जीव या दृश्याकडे पाहतो, म्हणजे आमची आई कोण आहे? गुणमाया आमची आई आहे. या पंचमहाभूत ही आमची एक प्रकारे जनक आहेत. या गुणमायेच्या पुढं आहे मूळ माया आणि या मूळ मायेच्या पुढं तो अति संलग्न असलेली ही या परब्रह्माची अवस्था. आता यामध्ये असा विचार करा की या प्रत्येकाला एक एक बॉर्डर लाईन आहे, जी बॉर्डर लाईन साधनेच्या आधाराने, गुरुकृपेच्या आधाराने आम्हाला भेदून जावी लागते. म्हणजे काय? पहिले आम्हाला दृश्याच्या पलीकडे जावं लागतं. म्हणजे तुम्ही या पंचमहाभूतिक दृश्याच्या पलीकडे गेला की तुम्ही या सत्व रज तमरूपी या गुणमायेच्याकडे तटस्थतेने बघू शकता.
मग गुणातीत अवस्थेमध्ये जावं लागतं. म्हणजे सत्व, रज आणि तम यांच्या पलीकडं असलेल्या मूळ मायेपर्यंत तुम्हाला साधनेने जावं लागतं. मग या जगदंबा रूपी मूळ मायेची कृपा होते तेव्हा ती त्या लेकराला या परब्रह्म स्वरूपापर्यंत घेऊन जाते. अशा या 3 बॉर्डर लाईन आहेत. आता ह्याच्यापैकी बहुतांश लोकांना हे माहीतच नाही की आमचा प्रवास हा या परब्रह्माकडे आहे, या मूळ मायेच्या दिशेने आहे. म्हणून तर भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगून ठेवले, ऊर्ध्वमूलम मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि अश्वत्थमेव. या अशा परत घेतो. म्हणून तर भगवंताने 15व्या अध्यायामध्ये सांगून ठेवलेलं आहे, ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. या ऊर्ध्वमूल रूपी वृक्षाकडे आम्हाला जायचंय. हे 3 टप्प्यांनी वरती वरती चढण्याचं हे दालन आहे. पण आमची गंमत अशी होते ना, बघा मध्यंतरी त्या व्हेनेझुएलाच्या प्रेसिडेंटला पकडून नेलं तेव्हा अमेरिकेने काहीतरी अशी स्ट्रॅटेजी वापरली म्हणे, खरं खोटं त्यांनाच माहिती, की एक साऊंड वेव्ह नावाचं एक अस्त्र त्यांनी वापरलं. ते साऊंड वेव्ह नावाचं अस्त्र त्या पंतप्रधानाच्या भोवती असलेल्या सगळ्या सैनिकांना बेशुद्ध पाडून गेलं. हातामध्ये शस्त्र आहेत, सगळं आहे, पण ते बेशुद्ध पडले आणि त्यांना काही कळेच ना. आणि मग हे सहज चालत चालत आले आणि त्या प्रेसिडेंटला पकडून घेऊन गेले. खरं खोटं माहित नाही, परंतु जे काही ऐकण्यात आलं, वाचनात आलं त्याप्रमाणे मी हे उदाहरण तुम्हाला का देतोय. आम्ही देखील अस्त्रशस्त्रांनी संपन्न आहोत. आमच्याकडे देखील साधना रूपी अस्त्र आहे, गुरु मार्गदर्शन करायला उभा आहे. परंतु या साऊंड वेव्ह सारखी ही गुणमाया आमच्या आतमध्ये अशी काही प्रविष्ट झालेली आहे. या दृश्याचं प्रेम आमच्या अंतरंगामध्ये असं काही भिनलं आहे सज्जनो, की आम्ही या ऊर्ध्व दिशेने जायला तयारच होत नाही. आम्हाला या पर्णफुलांमध्येच रमण्यामध्ये आनंद वाटतोय. म्हणून समर्थ म्हणतात, गुणे गोविले जाहले दुःख देही. आणि जसं त्या सैनिकांना त्या साऊंड वेव्ह मुळे त्यांच्या नाकातोंडातून रक्त आलं, बेशुद्ध होऊन खाली पडले, तसं सज्जनो आम्ही देखील या गुणमायामध्ये असे काही भ्रमलो आहोत, भ्रमिष्ट झालो आहोत एक प्रकारे. या गुणमायाची ही 3 लेकरं सत्व, रज आणि तम आम्हाला असं काही खेळवत राहतात. त्या फुटबॉलच्या मॅच मध्ये नाही का, कधी कधी ते डिफेंडर एकमेकांकडे चेंडू असा पास करत राहतात की त्या चेंडूला हिसकावण्याच्या नादामध्ये समोरचा मनुष्य दमून जातो, पण हे एकमेकांकडे पास करत राहतात. मला असं वाटतं की आमच्या देखील जीवनाचा हा चेंडूच झाला या त्रिगुणांमध्ये. कधी सत्वामधून रजामध्ये, कधी रजामधून तमामध्ये, कधी तमामधून सत्वामध्ये. हे मन आपलं सतत या 3 गुणांमध्येच खेळत राहतं. त्यामुळे समर्थ देखील त्यांच्या काकड आरतीमध्ये एक फार छान गोष्ट सांगतात. सत्व रज तमो गुणाचा काकडा केला, रामा काकडा केला. माया ममता स्नेहा माझी समूळ भिजविला. या 3 गुणांची होळी केल्याशिवाय साधनेमध्ये सज्जनो आम्हाला ही गुणमायेची बॉर्डर ओलांडता येत नाही. आणि या 3 गुणांमध्ये अडकलेला जीव हा नेहमीच दुःखी राहतो. कधी आम्हाला रजोगुणाच्या आधाराने दुःख होतं, कधी तमोगुणाच्या आधाराने, तर कधी सत्वगुणाच्या आधाराने. मनुष्य हा निरंतर या गुणांमध्ये एक प्रकारे होरपळत असतो. कितीतरी त्याला आयुष्यामध्ये दुःख या 3 गुणांच्या अधीन गेल्यामुळं सहन करावं लागतं. मध्यंतरी ते वाचलं मुंबईमध्ये की रेल्वेच्या डब्यात किरकोळ कारणावरून मारामारी झाली आणि एका तरुणाने एका अध्यापकाचा खून करून टाकला. म्हणजे हे काय आहे, तमोगुण असा प्रबळ होतो की त्या क्षणी तो मनुष्याचं आयुष्य संपवून टाकतो. बघा, स्वतःच्याही आयुष्याची राख रांगोळी करतो. रजोगुणाची देखील तीच अवस्था आहे. मनुष्य आयुष्यभर या सांसारिक रजोगुणामध्ये अडकून पडतो आणि मरताना देखील माझा पैसा, माझी मुलं बाळ, माझी पत्नी, माझं घरदार याच गोष्टींमध्ये आसक्त होऊन टाचा घासत घासत मरतो. आणि सत्वगुण देखील काय त्रास देतो. आपण म्हणाला हो दादा, सत्वगुण तर खरं चांगलं आहे, सत्वगुणाचा काय त्रास असणार. पण सत्वगुणाचा त्रास असा आहे सज्जनो की सत्वगुण देखील आमच्या अहंकाराचं कारण ठरतं. मी एवढं साधन केलं, मी एवढी पूजा अर्चा केली, मी एवढं पाठांतर केलं, हे सगळं जे माझ्या जीवनामध्ये मी सत्वगुणाच्या आधाराने करतो त्याचा नकळत झालेला अहंकार देखील
माझ्या जीवनामध्ये दुःखाचं कारण ठरतो. मनुष्य या त्रिगुणांच्या मध्ये कधीच स्वस्थ राहू शकत नाही. आपल्या मनाच्या जर अस्वस्थतेचं कारण बघितलं ना, तर या 3 गुणांमध्येच आम्ही अडकलेलो आहोत. या 3 गुणांमधून पलीकडे येण्यासाठी समर्थ म्हणतात की सत्व रज तमो गुणाचा काकडा केला. या 3 गुणांच्या आधाराने त्याचा काकडा करून तो आपण गुरुचरणांच्या भोवती ओवाळावा आणि या माया ममता स्नेहा माझी समूळ भिजविला, या सगळ्या गोष्टींना जाळून खाक करावं. तेव्हा कुठं मनुष्य सुखी होऊ शकतो. जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही. पण इथं पुन्हा तोच प्रश्न येतो, ये रे माझ्या मागल्या. फार छान वाटतं होय सगळं ऐकून, किती छान आहे, गुणातीत वृत्ती झाली पाहिजे, सगळं मान्य आहे. अरे पण कोणाला जमली गुणातीत वृत्ती करायला? गुणे गोविले जाहले दुःख देही. समर्थ म्हणतात गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना. काहीही झालं तरी आम्ही या त्रिगुणांपासून स्वतःची सुटकाच करून घेऊ शकत नाहीये. या त्रिगुणांपासून सुटका करणं म्हणजे काय आहे माहिती का? बघा, कधी उन्हामध्ये चालत असताना आपण आपल्या सावलीपासून स्वतःचा सुटकारा कधी करून घेऊ शकतो का? या सावलीला जसं आपण सोडू शकत नाही, तसे हे त्रिगुण आमच्या अंतरंगाला असे चिकटून बसलेले आहेत की या त्रिगुणांपासून सुटका करता येणं, ही आमची वृत्ती त्यामधून वळवणं. समर्थांनी फार सुंदर शब्द वापरलेला आहे, वृत्ती वळवायची आहे. सत्व रज तमो गुणाचा काकडा केला म्हणजे त्यांना जाळून भस्मसात करायचंय. पण ती कुठल्या कारणासाठी? त्या आपल्या सद्गुरूच्या उपासनेसाठी, त्या रामाच्या कार्यासाठी. याचा अर्थ सज्जनो सोपा आहे. मी नेहमी एक उदाहरण देत असतो की तिखटा मिठाचा डब्बा जसा असतो ना, त्याप्रमाणे आम्हाला या सत्व रज तमो गुणावरती नियंत्रण मिळवता यायला पाहिजे. जसं एखादी गृहिणी आपल्या इच्छेप्रमाणे त्यांचा वापर करते, त्याप्रमाणे या गुणाच्या अधीन राहून जीवन जगणं, का गुणांवरती नियंत्रण मिळवून जीवन जगणं, ह्याच्यातला भेद ज्याला कळाला ना, त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा या गुणांचा अंगीकार करता येतो आणि जेव्हा पाहिजे त्याला त्या या गुणातीत स्थितीमध्ये राहता येतं. ही बॉर्डर लाईन त्याला तिथं क्रॉस करता येते. पण ही बॉर्डर लाईन मीपणाने पार करणं, याचाच अर्थ स्वतःच्या सावलीला सोडून पळण्यासारखं आहे, जे अशक्य आहे. मग ही अशक्य असलेली गोष्ट कशाने प्राप्त होते? हे जणू काही समर्थ आम्हाला या जुने ठेवणे मीपणे आकळेना या दृष्टीने सांगताना म्हणतात की हे मीपणाने कधीच शक्य नाही. मी ठरवून या गुणांच्या पलीकडे मी कधीच जाऊ शकत नाही. मग या मीपणाच्या पलीकडे कसं जायचं? या गुणांना कसं सोडायचं? सज्जनो, त्याचं चिंतन आपण उद्याच्या श्लोकामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय